नमस्कार, पुन्हा आली आहे एक नवीन रेसिपी घेऊन. खारं वांगं किंवा खरडा वांगे तुम्ही याला बोलू शकता. तर तुम्ही बघू शकता की इथे मी समान आकारातली वांगी घेतली आहेत. आता याला मी विशिष्ट पद्धतीने चिरून घेते आहे. या एका वांग्याचे मी 3 खापा करून घेतलेल्या आहेत. तर याच्या तुम्ही 2 खापा केल्या तरी चालतील. मी 3 यासाठी करते जेणेकरून सगळीकडे मसाला लागल्यावर हे वांगं अतिशय उत्तम लागतं. वांग्याला स्वतःची अशी चव नसते, त्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण जर त्याच्यात जास्त असेल तर ते चवीला अतिशय उत्तम लागतं. आणि अशा चिरा पाडून घ्यायच्या जेणेकरून ते व्यवस्थित असं चवीला लागेल. तर त्यानंतर आपण बघू शकता की अशा प्रत्येक फोडीच्या चिरा काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी हे एका भांड्यामध्ये टाकते आहे. हे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट तुम्ही पाण्यामध्ये ठेवा जेणेकरून त्याचा काळपटपणा कमी होईल. तर व्यवस्थित असं पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर आपण यासाठी एक फोडणी तयार करणार आहोत किंवा एक वाटण तयार करणार आहोत. तर वाटण्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता. इथे मी घेतलं आहे लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. यामध्ये तुम्ही पुदिनाही टाकू शकता. पुदिनाने पण अतिशय उत्तम चव येते. माझ्याकडे उपलब्ध नव्हता म्हणून मी ह्या वस्तू घेतलेल्या आहेत. तर ह्या मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित असा वाटून घेणार आहोत आणि याचं एक वाटण किंवा एक प्रकारचा खरडा तयार करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे वाटण मी एकदमही बारीक वाटलेलं नाही आहे, थोडंसं ओबडधोबडच आहे. तर इथे आपण कढई ठेवली आहे ज्यामध्ये आपण 2 पळ्या तेल सोडून घेऊयात आणि या तेलामध्येच आपण आता फोडणी देतो आहे मोहरीची. त्यानंतर मोहरी परतल्यावर त्यामध्ये आपण टाकतो आहे जिरं आणि थोडंसं चवीनुसार हिंग. तर हे व्यवस्थित असं परतून झाल्यावर आपण आपलं वाटण यामध्ये टाकायचं आहे. तर हे वाटण व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल. कारण की जर मिरची थोडीशी जरी कच्ची राहिली तरी तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मेक शुअर करा की व्यवस्थित अशी तेलामध्ये हिरवी मिरची आणि लसूण परतला आहे आणि व्यवस्थित असं मध्ये मध्ये हलवत राहा जेणेकरून तो लसूण खाली लागणार नाही किंवा जळणार नाही, कारण की तेलामध्ये लसूण हा पटकन करपतो. तर व्यवस्थित असं परतवून झाले तर त्यामध्ये आता मी टाकून घेते हळद आणि चवीनुसार मीठ. पण मिठाचं प्रमाण मी हे मिरची आणि लसणाच्या हिशोबातच ठेवलं आहे. थोडंही जास्त किंवा कमी झालं नाही पाहिजे जेणेकरून त्याची चवही बिघडणार नाही. तर व्यवस्थित असं परतवून झाल्यावर आपण यामध्ये त्या वांग्याच्या फोडी टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत मी कसं व्यवस्थित हे वाटण परतवून घेते. एकदम बारीक आचेवर हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण वांग्याच्या फोडी सोडून घेतोय. ह्या वांग्याच्या फोडी टाकल्यावर आपल्याला त्याही व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत जेणेकरून वांग्याच्या सर्व फोडींना हा मसाला किंवा हे वाटण व्यवस्थित लागेल. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित परतवून घेतलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिट वाफवून घेणार आहोत. तर बघू शकता व्यवस्थित असं परतल्यावर मी त्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता एक 5 ते 7 मिनिटांनंतर मी चेक केलं तर हे बऱ्यापैकी शिजलं आहे. पण आपल्याला मध्ये चेक करणं गरजेचंच आहे कारण की लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही बघू शकता की मी पुन्हा एकदा परतवून घेते जेणेकरून ज्या खालच्या शिजलेल्या फोडी आहेत त्या वरती आणि वरच्या ज्या कसर वाटते ज्या फोडींमध्ये त्या खाली व्यवस्थित अशा परतवून घेते. तर आता पुन्हा एकदा आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक 2 ते 4 मिनिट पुन्हा वाफवून घेणार आहोत जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित असं वांगं आपलं वाफेवर शिजून निघेल. तर बघू शकता मी पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटांनंतर बघितलं तर याला व्यवस्थित असं तेल सुटले आणि वांग्याच्या फोडी छान शिजलेल्या आहेत. अगदी देठापर्यंत वांग्याच्या फोडी शिजलेल्या आहेत ते. तर अशा प्रकारे तुम्ही हे वांगं करून बघा. आता यावर आपण टाकून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर हे आपलं वांगं तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास नक्की सांगा आणि करायलाही विसरू नका. अतिशय उत्तम चव लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की कळवा. धन्यवाद.